नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या PYQ सीरीज मध्ये। मित्रांनो, मागचे 2 व्हिडिओज झाले आपण असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर चे PYQs जो की 2013 ला पेपर झाला होता त्याची सीरीज बघतोय। पहिल्यांदाच यूट्यूबवर अशा पद्धतीची सीरीज ही अवेलेबल करून दिलेली आहे आणि तीही फ्री ऑफ कॉस्ट। त्यामुळे ज्यांना कोणाला या PYQचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करावं आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या सगळ्याच PYQ सीरीज अवेलेबल आहे त्यामधनं गो थ्रू करावं। क्लियर? तर आजचा जो पार्ट आहे मित्रांनो, जो की पार्ट नंबर 3 आहे, आपण चालू करतोय क्वेश्चन नंबर 46 पासून। म्हणजे पहिलाच क्वेश्चन हा कॅन्सल क्वेश्चन होता। हा कॅन्सल क्वेश्चन आहे ॲज पर द 2013 नुसार, जो की चुकीच्या पद्धतीने याला ड्राफ्ट केलं गेलं होतं। आता हा ओरिजिनल कसा ड्राफ्ट असायला पाहिजे होता आणि ॲज पर द न्यू अमेंडमेंट याचे ऑप्शन्स काय असू शकतील आणि त्याचं करेक्ट ऑप्शन काय असेल हे आपण येणाऱ्या लास्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये सगळे चुकीचे क्वेश्चन किंवा कॅन्सल्ड क्वेश्चन, डिलीटेड क्वेश्चन आपण आपल्या PYQs मध्ये घेणार आहोत। क्लियर? त्यामुळे आजचा क्वेश्चन चालू होतोय 47 पासून। काय म्हणतात प्रॉपर लक्षात घ्या। A neighborhood with a total area of 300 hectares has been planned for a gross density of 300 people per hectare. If the residential area is 60% of the total area, then net density of neighborhood will be. बघा, simple mathematical calculation आहे and you will get the answer. Simple mathematical calculation, काही असं मोठं नाही, फक्त युनिट्स काहीतरी वेगळे दिले आहे, पीपल पर हेक्टर आणि मग 60% रेसिडेन्शियल वगैरे वगैरे अशा गोष्टी त्यांनी ड्राफ्ट केलेल्या आहे। अदरवाइज इट्स अ व्हेरी सिंपल कॅल्क्युलेशन। बघा काय म्हणतात, अ नेबरहुड विथ द टोटल एरिया 300 हेक्टर टोटल एरिया आहे अँड ग्रॉस डेन्सिटी 300 पीपल पर अवर असं पर हेक्टर असं त्यांनी दिलेलं आहे। म्हणजे टोटल पॉप्युलेशन किती अवेलेबल असायला पाहिजे बघा, टोटल पॉप्युलेशन किती असेल बघा। मग टोटल पॉप्युलेशन किती झालंय रे, 300 हेक्टर आणि एका हेक्टर मध्ये किती आहे, 300 लोक। सो 300 मल्टीप्लाइड बाय दिस 300, 3 3 9, 1 2 3 4। क्लियर? 90,000 पॉप्युलेशन आहे। किती आहे? 90,000 पॉप्युलेशन आहे। क्लियर? 90,000 लोक तिथे आहे। क्लियर? आता पुढे ते काय म्हणतात, जो रेसिडेन्शियल एरिया जो आहे हा 60% आहे टोटल एरियाच्या। टोटल एरिया 300 हेक्टर आहे, 60%। सो रेसिडेन्शियल एरिया जो आहे तो आहे 60% ऑफ टोटल एरिया। बरोबर? 60% म्हणजे किती रे, 60% ऑफ टोटल एरिया 300 हेक्टर आहे। म्हणजेच किती झाला, sin 3 18, 180 हेक्टर। बरोबर? एवढा एरिया आहे, एवढा आहे। आता आपल्याला नेट डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे। नेट डेन्सिटी कशी फाइंड आउट करणार, किती लोक एका हेक्टर मध्ये राहतील, म्हणजे पॉप्युलेशन पर हेक्टर। म्हणजेच काय, नेट डेन्सिटी इज इक्वल्स टू काय होणार, टोटल पॉप्युलेशन डिवाइडेड बाय रेसिडेन्शियल एरिया। म्हणजेच किती, 90,000 डिवाइडेड बाय 180, 0 0 कटला, 18 5 90 म्हणजेच 500। बरोबर का? सो आन्सर इज द 500 पीपल पर हेक्टर, म्हणजेच 500 pph। ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट। क्लियर? ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट। मी आधीच सांगितलं, सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, कुठेतरी मल्टिप्लिकेशन आहे आणि डिवायडेशन आहे, यू विल गेट द आन्सर।
सिंपल. बघा ऑप्शन नंबर सी किंवा 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 48. अ प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन डिरेक्टली रिसीव्ह द फंड्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. एक तर लक्षात घ्या, कोणती प्लॅनिंग ऑथॉरिटी कोणत्याही मल्टीलॅटरल किंवा बायलॅटरल सोबत कोलॅब करत नसते, तिकडनं लोन घेत नाही. सरळ सरळ एकतर कोणती प्लॅनिंग ऑथॉरिटी ही गव्हर्नमेंटकडनं लोन ग्रँट करून घेऊ शकते किंवा गव्हर्नमेंटकडनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटनं तशा पद्धतीचं लोन घेऊ शकते. आधीच कन्फ्युजन क्लिअर करून घ्या. कोणतीच केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी डेव्हलपमेंट प्रोसिजरसाठी मल्टीलॅटरल किंवा बायलॅटरल लोन घेत नाही एजन्सीजकडनं. क्लिअर. काय करू शकतात, एकतर ते लोन ग्रँट करून घेतील किंवा तशा पद्धतीच्या डेव्हलपमेंटसाठी सेपरेट ग्रँट आणतात. तर अशा पद्धतीने कोणतेही डेव्हलपमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत केलं जात असतं. त्यामुळे सरळ सरळ ऑप्शन 3 हे करेक्ट येतं, ग्रँट ऑर लोन फ्रॉम द गव्हर्नमेंट. आता कोणतेही डेव्हलपमेंट करायचं, आता बऱ्याचशा तुम्हाला माहित आहे की जे की आपण स्कीम आणि मिशन जे बघितले आहे, बरोबर आहे की नाही, त्या अंतर्गत एकतर ग्रँट आणतात, अदरवाईज सेपरेट डेव्हलपमेंट असेल तर त्या केससाठी लोन घेतलं जात असतं. क्लिअर. सो 48 ला ऑप्शन 3 करेक्ट. नाउ डिझायर लाईन आर असोसिएटेड विथ, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे डिझायर लाईन कशासाठी आहे, तर डिझायर लाईन ट्रान्सपोर्टेशन अनालिसिस साठी आहे, बरोबर आहे की नाही, किंवा ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग अनालिसिस साठी किंवा ओरिजिन डेस्टिनेशन सर्वे कॅरीड आउट करण्यासाठी एक डिझायर लाईन आपण स्टडी केली होती आणि ती डिझायर लाईन ही असोसिएट करते ट्रान्सपोर्टेशन सोबत. म्हणजेच काय, क्वेश्चन नंबर 49 ला ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट येतं. ओरिजिन डेस्टिनेशन अनालिसिस इन अ ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग. डिमांड अँड सप्लाय बिलकुल येत नाही, कट फिलिंग येत नाही, इन्कम अनालिसिस मध्ये येत नाही. डिझायर लाईन विच इज रिलेटेड टू द ट्रान्सपोर्टेशन अनालिसिस, ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग अनालिसिस. क्लिअर. सो 49 ला ऑप्शन 2 करेक्ट येतो. त्यानंतर 50. द रॅशनल फॉर द इन्क्रीजिंग पब्लिक पार्टिसिपेशन इन अ प्लॅनिंग प्रोसेस. ओके, म्हणजेच काय, नॉर्मली पब्लिकचं पार्टिसिपेशन ज्या वेळेला इन्क्रीज करायचं असतं आपल्याला पर्टिक्युलर प्लॅनिंग प्रोसेसमध्ये, तर खालीलपैकी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे. प्रमोट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. बिलकुल. ओके, जेवढी काही ट्रान्सपरन्सी असेल तुमच्या कामाच्या बाबतीत किंवा बाकी गोष्टीच्या बाबतीत तर ते खूप योग्य राहील. इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. बिलकुल 100%. ज्या केसमध्ये तुम्ही डिलिव्हरी सर्व्हिस जी आहे, साधारणतः आपण ट्रान्सपोर्टेशनच्या फॅक्टमध्ये बघितलं, जेवढा फास्ट तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम युटिलाइज कराल आणि जेवढ्या इझी वेने त्यांना त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवाल, तर त्यामध्ये काय इफिशियन्सी जर वाढत असेल तर त्या केसमध्ये पब्लिक पार्टिसिपेशन त्यामध्ये वाढलं जाईल. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग. 100%. जो काही डिसिजन मेकिंग आहे अशा पद्धतीची क्वालिटी जर का तुम्ही इम्प्रूव्ह करत असेल तर त्यामध्ये लोकांचं किंवा पब्लिक पार्टिसिपेशन प्लॅनिंग प्रोसेसमध्ये जास्त तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच काय, या तीनही गोष्टी करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 माझ्यासाठी ओके आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 50 ला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. क्लिअर. त्यानंतर 51 चा विचार केला तर विच ऑफ द फॉलोइंग गव्हर्न्स द इम्प्लिमेंटेशन ऑफ द टाउन प्लॅनिंग स्कीम इन महाराष्ट्र. विच ऑफ द फॉलोइंग गव्हर्न्स द इम्प्लिमेंटेशन ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम इन महाराष्ट्र. महाराष्ट्र रिजनल टाउन. सिंपल आहे यार, हे खूपच सिंपल आहे. म्हणजे कोणत्या प्रोसेसमधनं आलं तर तुम्हाला माहित आहे, हे तर पाठ झालाय MRTP ऍक्ट 1966. ओके, झोपेत विचारलं तर सांगू आम्ही, बरोबर आहे. RPDP TPS पक्का डोक्यात बिलकुल ठासून भरलाय. क्लिअर. सो म्हणजे बघायची गरज नाही अशा क्वेश्चन तर. सो ऑप्शन 1 करेक्ट. क्लिअर. सो महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. क्लिअर. 51 ला 1 करेक्ट. बघणार पण नाही, कारण काय इथे डायरेक्ट म्हटलंय 76, 85 आणि 49 हे आपल्यात नाहीतच आहे, बरोबर आहे. चलो आगे बढ़ते. In town planning scheme, if the size of a reconstituted plot is smaller than that of original plot, the compensation amount is reflected in the difference between semi-final value of plot and final value of plot, original value of plot and final value of plot, original value of plot and semi-final value of plot, none of the above. काय म्हणतात पुन्हा एकदा वाचा. In a town planning scheme, if the size
of the reconstituted plot is smaller than that of original plot. The compensation amount. Compensation amount च्या बद्दल क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. आपण याचे कॅल्क्युलेशन केलेले आहे टीपीएस स्टडी करताना, लक्षात घ्या. क्लिअर. एक लक्षात घ्या, कॉम्पेन्सेशनच्या केसमध्ये कॉम्पेन्सेशन विच इज रिलेटेड टू द ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू अँड सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू. सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू लक्षात ठेवायचे. ओके. कॉम्पेन्सेशन अमाऊंट ही कोणावर दिली जाते तर ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू आणि सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू. त्याही मध्ये कंडिशन आहे मित्रांनो. कॉम्पेन्सेशन म्हणजे कोणालाही कसंही दिल्या जात असतं का तर बिलकुल नाही. त्यामध्ये पण काही कंडिशन्स आहे कॉम्पेन्सेशन देण्यासाठी. म्हणजे साधारणतः ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू मायनस सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यूचं जर का आन्सर हे पॉझिटिव्ह येत असेल, कसं, जर का पॉझिटिव्ह येत असेल तर अशा केसमध्ये जे कॉम्पेन्सेशन रिसिव्ह केलं जातं, कॉम्पेन्सेशन रिसिव्ड बाय ओनर, लक्षात ठेवायचं. ओके. जर का ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू मायनस सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यूचा आन्सर हे जर का पॉझिटिव्ह येत असेल तर त्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी ओनरला कॉम्पेन्सेशन पे करतं. वायसे वर्सा, जर का ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू मायनस सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू याचा आन्सर जर का तुम्हाला निगेटिव्ह मिळत असेल तर या केसमध्ये कॉम्पेन्सेशन रिसिव्ड बाय प्लॅनिंग ऑथॉरिटी. मग या केसमध्ये बघा, पहिल्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी ओनरला देणार आणि सेकंड केसमध्ये ओनर हा प्लॅनिंग ऑथॉरिटीला परत करणार. क्लिअर. अशा पद्धतीने कॉम्पेन्सेशनची प्रोसिजर फाइंड आउट केली जाते. कॉम्पेन्सेशन अमाउंट इज द रिलेशन बिटवीन द ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू टू द सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू. क्लिअर. मग याच्यात जर का बघितलं सेमी फायनल व्हॅल्यू अँड फायनल बिलकुल नाही, ओरिजिनल व्हॅल्यू अँड फायनल नाही, ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ प्लॉट अँड सेमी फायनल व्हॅल्यू ऑफ अ प्लॉट, ऑप्शन 3 हा करेक्ट येणार. म्हणून 52 ला ऑप्शन 3 हा करेक्ट आहे. क्लिअर. सो या पर्टिक्युलर केसमधनं तुम्हाला रेफर करावं लागेल, जे की आपण आपल्या रेकॉर्डेड क्लासमध्ये खूप प्रॉपर पद्धतीने न्यूमेरिकल घेऊन ह्या कंडिशन क्लिअर करून दिलेल्या आहेत. क्लिअर. चला मग 52 झालाय. त्यानंतर 53 बघू. द ट्रिब्युनल ऑफ अपील सेटअप फॉर अ टाउन प्लॅनिंग स्कीम इन महाराष्ट्र कंप्राइज प्रेसिडेंट, आर्बिट्रेटर, टू असेसर, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी. तुम्हाला माहित आहे की ट्रिब्युनल ऑफ अपील मध्ये कोण येतं, प्रेसिडेंट येते आणि 2 असेसर्स येतात. त्याच्या तर बाहेर कोणी आहे नाही, 3च लोकांनी मिळून बनते. नॉर्मली प्रेसिडेंट कोण असतो तर तुम्हाला माहित आहे, जर का तो बॉम्बे मधला जर असेल, मुंबई एरियातला असेल तर तिथला जज वगैरे असेल हायकोर्टचा, सिव्हिल हायकोर्टचा, किंवा जर का आपलीकडला असेल तर कोणत्याही डिस्ट्रिक्टचा, किंवा त्याने जो कोणी असाइन केला असेल तो असू शकतो. म्हणजे एक प्रेसिडेंट आहे आणि 2 असेसर्स असतात. म्हणजे ऑप्शन म्हणजे इथे 1 आणि 3 करेक्ट आहे. सो 1 आणि 3 करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. बरोबर. सो 53 ला ऑप्शन 2 करेक्ट, 1 आणि 3. ट्रिब्युनल ऑफ अपीलचा जो सेट असतो हा प्रेसिडेंट आणि 2 असेसर सोबत असतो. क्लिअर. चलो आगे बढ़ते. 54. इन महाराष्ट्र, इफ द प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल्स टू सबमिट द ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम विदिन द पिरियड स्पेसिफाईड. बघा, हा क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे किंवा म्हणायला इझी आहे, पण याचे ऑप्शन जर का बघितले तर थोडे कन्फ्युजिंग आहे. काय म्हणतायत, जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल झाली तो ड्राफ्ट प्लॅन किंवा ड्राफ्ट टीपीएस बनवण्यात जो काही टाइम पिरियड, स्टिप्युलेटेड टाइम पिरियड त्यांना दिलेला आहे, त्या टाइम पिरियडच्या अंतर्गत तर काय कंडिशन होऊ शकतात. तर एक तर बघा, स्टेट गव्हर्नमेंट कॅन अपॉइंट ऑफिसर टू प्रिपेअर द सबमिट अँड ड्राफ्ट स्कीम. बरोबर आहे, ही पण केली जाऊ शकते. त्यानंतर सेकंड, प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन अप्लाय फॉर द एक्सटेन्शन ऑफ टाइम पिरियड, हे पण केलं जाऊ शकतं. अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन मेक अ फ्रेश डिक्लेरेशन फॉर द सेम स्कीम आफ्टर द स्टिप्युलेटेड टाइम, हे पण केलं जाऊ शकतं. अशा केसमध्ये 3ही बरोबर आहे, ऑप्शन 3ही बरोबर आहे. म्हणून या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी मी स्वतः ऑल ऑफ द अबोव चूज करेल, कारण यामध्ये 3ही गोष्टी केल्या जाऊ शकतात. एक तर टाइम पिरियड वाढवून मागणार, अदरवाइज स्टेट गव्हर्नमेंट काय करणार, नवीन ऑफिसर अपॉइंट करणार, किंवा
नवीन फ्रेश डिक्लेरेशन केलं जाऊ शकतं सेम कंडिशनसाठी. क्लिअर? अशा पद्धतीने 54 ला 4 करेक्ट आहे. नेक्स्ट 55. ॲज पर द सेक्शन 99 ऑफ MRTP ॲक्ट, द कॉन्ट्रीब्युशन बाय द ओनर ऑफ अ प्लॉट इन मीटिंग द कॉस्ट ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम. सिंपल आहे यार. सेक्शन नंबर 99 काय सांगतो, जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ओनरचं त्या पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग स्कीमच्या कॉस्टमध्ये ते त्याच्या इन्क्रीमेंटच्या 50% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. क्लिअर? किती? 50% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. सो नॉट एक्सिडेड 50% ऑफ द इन्क्रीमेंट इस्टिमेटेड बाय द आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर जे काही इस्टिमेटेड इन्क्रीमेंट इस्टिमेटेड काढलं त्याच्या 50% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. सो ऑप्शन 1 करेक्ट आहे. संपलं. ओके. आणि हा क्वेश्चन ऑलरेडी आपण घेतलेला आहे. क्लिअर? त्यामुळे क्वेश्चन नंबर 55 ला ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्लिअर? मित्रांनो, मग आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या पार्ट नंबर 4 मध्ये. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम.